मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अतुल गायकवाड आणि आता मी बारामतीमध्ये आहे. तर मित्रांनो, आज आहे अजितदादांचं पुतळ्याचं अनावरण आहे. 2026 म्हणजे अजितदादांचा मृत्यू जानेवारी महिन्यामध्ये झाला 28 तारखेला. आता जवळजवळ 7 महिने झाले, जुलै महिना चालू आहे आणि आज 23 जुलै अजितदादांच्या आज पुतळ्याचं अनावरण आहे. बारामतीच्या तीन हत्ती चौकामध्ये, म्हणजे आता त्याला तिरंगा चौक नाव दिले आणि त्या तिरंगा चौकामध्ये नटरंग जो हॉल आहे मोठा, नटरंग नाट्य सभागृह, त्याच्यामध्ये अजितदादांचा जो पुतळा म्हणजे ब्रॉन्झचा जो पुतळा बनवला आहे जवळजवळ 1.5 टन वजनाचा, तर त्याचं आज पुतळ्याचं अनावरण आहे. दादांचा पुतळा इथं बनवला आहे आणि तुम्हाला आता मी दाखवतोय. बारामतीमध्ये आता सध्या मी जवळजवळ आता 6:30 वाजले, सकाळच्या 6:30 वाजता मी चाललेलो आहे बारामती बस स्टँडकडं. तर तिथं आता जवळजवळ गेलो की मी तुम्हाला दाखवतोय. तयारी भरपूर झालेली आहे. दादांचा पुतळा रात्री त्याच्यावरती ब्रॉन्झ जो पुतळा आहे 1.5 टन वजनाचा, तो तिथं बसवला आहे. त्याला आपल्याला सगळं दाखवता येणार नाही तिथं, पण सगळं पॅक केला आहे तो. पण तुम्हाला मी दाखवते. आता बारामतीमध्ये आम्ही इथून तिथून बघितलं असेल, पेन्सिल चौकापासून पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे सगळा. सगळीकडे पोलीस बंदोबस्त आहे. सकाळी 9:30-10च्या आसपास दादांच्या म्हणजे पुतळ्याचं अनावरण होणार आहे. सुनेत्रा वहिनी, पार्थदादा आणि जयदादा हे दोघं पण आहेत. त्याचबरोबर बारामतीतील सगळे जे काय दादांचे फॅन आहेत ते सुद्धा हजर होणार आहेत. तर आपण आता मी तुम्हाला दाखवते. जवळजवळ आपण तिथपर्यंत आलो आहे. चला आपण पुढच्या कॅमेराने एकदा बघूया. तर मित्रांनो, हे जे आहे ते बारामतीचं रेल्वे स्टेशन आहे. हे दादांनी बनवलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता. गाडीमध्ये आहेत मित्र. जितेंद्र आहे, गाडी चालवतोय. इकडं हां, गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणतोय. इकडं दादा आहे, प्रशांत जावीर. दिसतोय का दादा? दादा दिसतोय, प्रशांत जावीर. तर आम्ही आता ट्रिपला चालू आहे मित्रांनो, फिरायला. तर हे बारामतीचं सुंदर लोकेशन आहे आणि तुम्हाला तर हे नटरंग हॉल आहे, नटरंग हॉल सभागृह. तर या ठिकाणी दादांचा जो पुतळा आहे तो अनावरण होणार आहे. तुम्हाला मी आता दाखवतोय. ते बघा, हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जवळजवळ झालेला आहे. आणि हा समोर जो आहे ना, हा दादांचा पुतळा आहे बघा, हा. तर मित्रांनो, सगळे जवळजवळ तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी दादांचा पुतळा, या नटरंग हॉलच्या समोर हा जो पुतळा आहे तो उभारण्याचं काम अनावरणचं काम थोड्या वेळात चालू होईल. सगळेच बारामतीकर या ठिकाणी येणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी नगरपालिका आहे, बारामती नगर परिषद, हे तुम्हाला मी दाखवतोय. तर या ठिकाणी पुतळा उभारण्याचा उद्देश हा होता की दादांचा जीव बारामतीवर भरपूर आहे. विशेष करून ह्या भिगवण चौकावरती जास्त दादांचं लक्ष होतं. त्याच्यामुळं नटरंग सभागृहाच्या समोर दादांचा पुतळा उभारलेला आहे, जेणेकरून दादांना सतत या नगर परिषदेकडे पाहता येईल. कारण की शहराचा विकास जर करायचा असेल तर नगर परिषद ही एकदम उत्कृष्ट असावी लागते, तेव्हा शहराचा विकास होतो. खेडेगावामध्ये ग्रामपंचायत असतात, शहरामध्ये ही तालुक्याच्या ठिकाणी ही नगरपालिका राहते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिका राहते. तर नगरपालिकेच्या समोर जे नटरंग सभागृह आहे त्या ठिकाणी दादांचा पुतळा उभारला आहे आणि तिथूनच दादांना सगळं बघता यावं. जरी दादा आपल्यात नसले तरीसुद्धा दादांना सगळं हे बघता यावं, यासाठी दादांचा पुतळा या ठिकाणी उभारण्याचं काम या म्हणजे प्रशासनाकडनं केलेलं आहे. आणि समस्त दादाचे जे फॅन होते त्यांच्याकडून शिफारस केली होती की पुतळा या ठिकाणीच उभारावा. तसा पुतळा आज 23 जुलैला दादांचा पुतळा या ठिकाणी आज अनावरण होणार आहे. तर मित्रांनो, चला, आज थोड्या वेळात कार्यक्रम चालू होईल आणि दादांच्या पुतळ्याचं अनावरण होईल. चला, पण आता तुम्हाला इथपर्यंतचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.